Zee24 एक पाऊल पुढे। केजरीवालांनी आज रॉबर्ट वडेरांवर केलेले आरोप हा खरोखरच एक धमाका आहे की ती एक स्टंटबाजी याविषयी आपण चर्चा करतो आहोत। मधु चव्हाण आपल्या सोबत आहेत। चव्हाण सर, ज्या प्रकारे आरोप झालेले आहेत त्यानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे, भाजपची प्रतिक्रिया आलेली आहे। तुम्हाला असं वाटतं का की हा एक राजकीय स्टंट आहे की त्याचबरोबर तुम्हाला असंही वाटतं की त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आणि ते सिरियसली घ्यायला पाहिजे? मला असं वाटतं की जेवढं अण्णा हजारेंना आपण सिरियसली घेतो तेवढं केजरीवालला घ्यायची काही गरज नाही, नंबर एक। परंतु हा राजकीय स्टंट पण नाही आणि हा धमाका पण नाही। परंतु ज्या अर्थी काही आरोप केले गेलेले आहेत आणि साधारणतः देशाच्या यूपीएच्या प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबापर्यंत हे आरोप गेलेले आहेत, तर इट इज सेड की बाबा राजा आणि राज्य चालवण्याचं सगळं वर्तन आणि त्याच्या नातेवाईकाचं वर्तन हे संशयाच्या पलीकडे असलं पाहिजे। नियमित आणि सनदशीर मार्गाने कोणालाही कर्ज घेऊन त्या ठिकाणी कंपनीकडून फायदा घेण्यात काही गैर नाही। परंतु मग डीएलएफने विदाऊट इंटरेस्ट जर वड्रांना त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं 65 कोटी किंवा काही जर कर्ज दिलं असेल तर त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये असं त्यांनी कोणाला गरीबाला दिलंय का, अन्य कोणाला गरजूला दिलंय का, कोणाला व्यवसाय करायला दिलंय का विदाऊट इंटरेस्ट, हे पण तपासून पाहावं लागेल। केजरीवाल म्हणतात आजकाल भाई भी भाई को, हे पण तपासून पाहावं लागेल। आणि मला असं वाटतंय की केजरीवाल ह्या व्यक्तीने केलेल्या आरोपापेक्षा काय आरोप केलेले आहेत हे तपासून त्या ठिकाणी पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यांनी जर पुरावे दिले असतील तर त्याची पूर्ण चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। चौकशी कशासाठी व्हायला पाहिजे की नाहीतर जर बेछूट आरोप होत गेले तर राजकारण्यांवरचा विश्वासच त्या ठिकाणी जनतेचा उडून जाईल, लोकशाहीसाठी धोकादायक आहे। आणि म्हणून जर ते सत्य असतील तर 1 महिन्याच्या आत आलं पाहिजे की याच्यात सत्य आहे, आणि सत्य नसेल तर मग केजरीवाल सारखी माणसं सुद्धा बेछूट आरोप करण्यापासून थांबतील। परंतु ज्या अर्थी त्या ठिकाणी कंपनीच्या या ठिकाणी एकूण हिशोब तपासणीसाठी हे सांगितलं आहे त्या अर्थी त्यामध्ये काही तथ्य असावं, आणि मला असं वाटतं की याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला असं वाटतं ह्याच्या आधी हा विषय जरी आला असला तरी सुद्धा चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे। केजरीवालांनी हा विषय उचलून धरल्यामुळे किंवा ह्याच्यावर भाष्य केल्यामुळे हा विषय अजून सिरियसली घेतला जाईल? नक्की घेतला जाईल। त्याचं कारण असं की तो घेतला जर नाही तर जनतेचा विश्वास त्याच्यावर बसेल की खरंच याने आरोप केलेला, आणि ते काँग्रेसच्या दृष्टीने सुद्धा धोकादायक आहे। कारण गेल्या वर्षभरामध्ये इतके आरोप होत गेलेले आहेत आणि ते शेवटी राज्यकर्ता पक्ष आहे, आणि राज्यकर्ता पक्ष हा विरोधी पक्षाचा जरी त्या ठिकाणी आपण असं म्हटलं की टीका करणं किंवा त्या ठिकाणी थोडंसं कल्पनेपेक्षा जास्त थोडं बोलणं हे एक वेळ अपेक्षित असतं। परंतु सत्ताधारी जो पक्ष असतो त्याने आरोप केलेले त्या सहज उडवून टाकायचे नाहीत की कोई भी कुछ भी कर सकता है, कोई भी कुछ भी कर सकता है। काय अधिक सिरियसली घ्यायला पाहिजे, सिरियसली असं माझं मत आहे। त्याची चौकशी केली गेली पाहिजे। अगदी याविषयी दीपकजींना बोलायचं, मी येतो तुमच्याकडे। आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। जोशी सर, कशा प्रकारे या आरोपांना काँग्रेस टॅकल करते आहे, ज्या प्रकारे काँग्रेस याला उत्तर देत आहे किंवा ही स्टंटबाजी असल्याचा काँग्रेसचा दावा आहे आणि त्याच्यामुळे या आरोपांना सिरियसली घेण्याचीच गरज नाही असं काँग्रेसने पवित्रा घेतलाय। ह्या आरोपांना किती सिरियसली घ्यायला हवं याविषयी पण तुम्ही बोला, आणि त्याचबरोबर केजरीवालांनी हा नवा पक्ष स्थापन करून एक प्रकारे सगळ्याच राजकीय पक्षांना आता आव्हान दिलंय का, सगळ्यांनाच आता अलर्ट राहावं लागणार आहे का? एकतर आपल्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे धमाका की स्टंट, हो, मला असं वाटते की हा धमाकाही आहे आणि स्टंटही आहे। केजरीवालांचा पक्ष आता 3 दिवसापूर्वी स्थापन झालेला आहे, त्या पक्षाचं नाव देखील अद्याप निश्चित व्हायचं आहे। हो, केजरीवालांनी अगोदरच जाहीर केलं होतं की 6 तारखेला ते 2 राजकीय नेत्यांविषयी काहीतरी भंडाफोड करणार आहेत। हो, परंतु त्यांनी 6 तारखेला वाट पाहण्याची तसदी घेतली नाही, 5 तारखेलाच हा पहिला धमाका उडवला। हो, हा धमाका याच्यासाठी आहे की त्यांनी धमाक्यासाठी जी व्यक्ती निवडली ती व्यक्ती उपेक्षा करण्यासारखी व्यक्ती नाही। गांधी परिवाराला भारतातलं फर्स्ट फॅमिली म्हणून म्हटलं जातं, आणि त्या फर्स्ट फॅमिलीचे जावई म्हणून रॉबर्ट वडेरा यांना त्यांनी लक्ष केलेलं आहे। त्यामुळे हा धमाका बनलेला आहे, आणि या धमाक्यामुळे आपल्याला प्रसिद्धी निश्चितच मिळणार आहे याची त्यांना खात्री असल्यामुळे त्यांनी तो स्टंट आहे असंही म्हणता येईल। राहिला प्रश्न काँग्रेसचा, अगदी
काँग्रेसने जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती अतिशय स्वाभाविक आणि त्या पक्षाच्या धोरणाला अनुसरून अशीच आहे. त्याबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्याबद्दल फार तर असं म्हणता येईल की सोनिया गांधींच्या जावयावर टीका झाल्यामुळे, आरोप झाल्यामुळे त्यांच्या बचावासाठी धावण्याची अहमहमिका स्पर्धा काँग्रेसजनांमध्ये, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लागलेली आहे. काँग्रेसच्या प्रतिक्रियेचं हे वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.